छत्रपती शिवरायांचा पराक्रम पाहिलेले, त्यांच्या आठवणी जपलेले, शिवरायांना आपल्या अंगाखांद्यावरती खेळवलेले अनेक मूक साक्षीदार आजही सह्याद्रीच्या खोऱ्यात उभे आहेत. अशाच वास्तूंची गोष्ट पाहणार आहोत शिवकाळाचे साक्षीदार या विशेष कार्यक्रमामध्ये. इतिहासाच्या अनेक घटनांचा साक्षीदार असलेला सातारा जिल्हा. या सातारा जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराजांची कन्या, संभाजी महाराजांची बहीण रानू अक्का यांचा वाडा हा 300 वर्षापासून जुना वाडा इथं पाहायला मिळतो. हा वाडा साताऱ्यातील भुईंज या गावी आहे. अनेक वर्षांचा इतिहास या वाड्याला जतन केल्याचा आपल्याला पाहायला मिळतोय. आता ह्या वाड्याचे दृश्य आपण पाहतोय. त्याचबरोबर ह्या दृश्यानंतर या वाड्यामध्ये अजून देखील रानू अक्कांचे वंशज असतील, जाधव कुटुंबीय असतील, हे या वाड्यात राहताना आपल्याला वास्तव्याला पाहायला मिळतात. आपण त्यांच्यासोबत बोलणार आहोत. भैयासाहेब, काय सांगाल या वाड्याबद्दलची माहिती, की हा वाडा कधीचा आहे, कुणी बांधला आणि कधीपासून या वाड्यात आपला वंशज राहतो? साधारण हा 250 ते 300 वर्षापूर्वीपासूनचा वाडा आहे. हे तेव्हापासूनचं इथं हे वास्तव्य आहे आणि तेव्हापासून इथं म्हणजे खंडागळे हत्ती प्रकरणामध्ये जे लखुजीराव जाधवांचे ज्येष्ठ पुत्र दत्ताजीराव आणि त्यांचे चिरंजीव यशवंतराव हे जे मारले गेले आणि त्यांचे नातू किंवा पंतू रायाजीराव त्यांना इथं प्रस्थापित केलं, तेव्हापासूनचं हे भुईंजची शाखा आमची इथं या गावामध्ये वास्तव्यास आलेली आहे. या आपलं सोयरीक, जाधव कुटुंबियाचं सोयरीक कसं झालं? छत्रपती शिवाजी महाराजांचं जे तुम्ही सोयरीक म्हणून ओळखलं जाता, कसं नेमकं काय हा इतिहास आहे, काय सांगा? राजे लखुजीराव जाधवांच्या कन्या शहाजी महाराजांना दिल्या म्हणजे जिजाऊ मासाहेब आणि त्याच्यानंतर शिवाजी महाराजांच्या कन्या रानू अक्कासाहेब यांना हे जाधवराव कुटुंबियांच्यात दिलं गेलं, की असं म्हणलं जातं की त्यांना भुईला दिलं गेलेलं आहे. तशा संदर्भातली पूर्वीची जी काही माहिती असेल ते पूर्वीच्या रेकॉर्डमध्ये सगळीकडे असण्याची शक्यता आहे. पण बरेच ठिकाणाहून सगळीकडून आम्हालाही माहिती ऐकायला मिळते वगैरे त्या पद्धतीनं, की इथं ह्या वाड्यामध्ये त्यांना त्यांचा विवाह वगैरे झाला होता. इथं आमच्या रायाजीरावांची मोठी समाधी आहे. घुमूट आम्ही गावातली सगळी मंडळी म्हणतो. त्याच्या शेजारी महिलांच्याही तिथं समाध्या पूर्वी होत्या, पण त्या कालांतरानं महिलांच्या समाध्या इकडे तिकडे विस्कटल्या गेल्या. तिथं चबुतरा होता आणि त्या चबुतरावर 4 तुळशी वृंदावन होते आणि त्यातले जुने लोक म्हणायचे पूर्वी म्हणजे आम्हाला आमच्या वडिलांना कुणीतरी सांगितलं, वडिलांना आमच्या गावातल्या लोकांनी कुणीतरी सांगितलं, त्यांच्या वडिलांना कुणीतरी सांगितलं, असं परंपरेनं जे माहिती ऐकून आलेलं त्याच्यापैकी ती माहिती आहे की तिथं त्या महिलांची त्या समाध्या तिथं होत्या. इतिहासांच्या अनेक घटकांमध्ये काही अशा जाधव कुटुंबियांना सोयरीक असल्यामुळं काही लोकटे येत होते, काही बुलावे येत होते, सांगावे येत होते. त्याबद्दल काय सांगाल? कोणाकोणाचे होते? आत्तापर्यंत 13व्या वंशजांपर्यंत किती आले? अशा पूर्वीपासूनच्या सगळ्या नोंदी, ऐतिहासिक जे पत्र त्यांच्या छत्रपतींच्याकडून आलेल्याच्या बऱ्याचशा नोंदी आमच्या घराण्यामध्ये आहे. राज्याभिषेकाच्या असतील किंवा संभाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या असतील त्या संदर्भातल्या काही नोंदी आहेत. आता ज्या कुटुंबामध्ये आपण राहतोय, 13वे वंशज म्हणून तुमच्याकडे पाहिलं जातं, नेमकं या वाड्याचं काय महत्त्व आहे आता आणि कसं या वाड्याकडे बघितलं जातं? हा वाडाही फार ऐतिहासिक आणि जुना आहे. आमची जवळजवळ 13वी-14वी पिढीत आम्ही गुण्यागोविंदानं सगळे एकत्र वाड्यामध्ये राहतो. त्याचप्रमाणे आमच्या आणखीन 3-4 वाडे आमचे गावात आहेत. बाकीच्या भाऊपणाचे ते वाडे आहेत. ही सगळेच ती मंडळ आम्ही सगळे गुण्यागोविंदांना इथं एकत्र गावामध्ये थांबतो. गाव तसं मोठं आहे, अनेक समाजाचे अनेक लोक आहेत, पण सगळेच लोक गावातले एकमेकाशी आम्ही सगळे आनंदाने सगळे उत्सव वगैरे सगळे गावातले असतील. काही महालक्ष्मीचा उत्सव असेल, दसऱ्याचा उत्सव असेल, आमचा रामनवमीचा उत्सव असेल. रामनवमीचा उत्सव म्हणजे आमचं रामाचं जे इथं जे मंदिर आहे वाड्यामध्ये मगाशी तुम्ही पाहिलं ते
फार म्हणजे अत्यंत पूर्वी म्हणजे रामदास स्वामींच्या काळातील कल्याण स्वामींनी रामदास स्वामींनी ह्या मूर्तींच्या रामपंचायतनाची इथं स्थापना केलेली. तसे आशयाचे दाखले अजून सज्जनगडावर पाहायला मिळतात, तशी माहिती पाहायला मिळते त्यांच्याकडून, तसे रेकॉर्डही आपल्याकडे उपलब्ध होऊ शकतं सज्जनगडावर. आणि तिथून जसा रामनवमीचा 9 दिवसाचा उत्सव असतो, जो भोरच्या वाड्यामध्ये, पाटणकरांच्या वाड्यामध्ये, आमच्या भुईंजकरांच्या वाड्यामध्ये, अशा अनेक ठिकाणी मूर्ती तशाच सेमच सगळीकडं. भोरला ज्या मूर्ती आहेत तशाच रामाच्या मूर्ती इथं आहेत, तशाच पाटणकरांच्याकडे तशाच अनेक ठिकाणी मूर्ती आहेत. आणि अजूनपर्यंत आम्ही पाडव्यापासून ते रामनवमीपर्यंत 9 दिवस आम्ही सगळेच घरातली सगळी मंडळी, आमचे सगळे भाऊपणातले लोक वगैरे, सगळे गावातली सगळी प्रमुख मंडळी, गावातले सगळे ग्रामस्थ मिळून इथं रामनवमीचा उत्सव होतो. 9 दिवस झाल्यानंतर आम्ही महाप्रसाद त्या दिवशी रामनवमी दिवशी करतो, गाव जेवण वगैरे. अजून ह्या पद्धती ज्या जुन्या त्या पारंपरेने त्या पूर्वीपासून ज्या चालत आलेल्या आहेत त्या अजूनही आम्ही आजपर्यंत या काळामध्ये चालू ठेवलेल्या आहेत. अनेक ठिकाणी बघितलं 1च दिवसाची रामनवमी आता होती, पण आम्ही अजूनपर्यंत 9 दिवसाची रामनवमी, जसे सज्जनगडावर रामनवमी रामोत्सव होतो त्या पद्धतीनं हरदासी कीर्तनकार वगैरे लांबून येतात. इथं कीर्तनं 9 दिवस होतात, होम हवन होतं, रामविजय वाचला जातो. अशा अनेक गोष्टी ह्या वाड्यामध्ये धार्मिकदृष्ट्या होतात. आणि आमचं म्हणजे बाकीच्याही सगळ्या गावामध्ये हा सगळ्या ह्याचा भाग तुमचा म्हणजे रामनवमीचा हा सगळ्या पद्धतीनं गाव चांगल्या पद्धतीनं एक साजरा करतो. छत्रपतींचं अजून म्हणून देखील या घराण्याकडे पाहिलं जातं. या घराण्याचं तसा इतिहासात नोंदी आहेत का, आणि या बाबतीत तुम्हाला काय वाटतं? तशा नोंदी आहेत इतिहासामध्ये, आणि त्याचा आम्हाला सगळ्यांना सार्थ अभिमान आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या ज्या इतिहासातील नोंदी आहेत ते या घराण्याच्या बद्दलच्या अनेक आहेत. त्याचबरोबर या घराण्याचं जे आत्ताच्या 13व्या वंशजांनी जी माहिती दिली त्याबद्दल रानोअक्कांचा हा जो वाडा आहे तो 300 वर्षापूर्वी जुना असल्याचं देखील त्यांनी सांगितलं आहे. 300 वर्षापासूनची जी ऐतिहासिक परंपरा आणि इतिहासाच्या जो पाऊलखुणांचा साक्षीदार असलेला हा रानोअक्कांचा वाडा आपल्याला आत्ता पाहायला मिळतोय. कॅमेरामन ओमकारसह वैभव बोडके, एबीपी माझा, सातारा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.